मान्सून लांबणीवर का पडतोय आणि यंदा खरंच इतका मोठा दुष्काळ येणार आहे का, हा प्रश्न सध्या सगळीकडे चर्चेत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस सुरू होणं अपेक्षित असतं, पण यावर्षी तो अजून दाखलच झालेला नाही आणि हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या काळातही पावसाची शक्यता फार धूसर आहे. यामागचं प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे एल निनो नावाची हवामान घटना. ही घटना नेमकी कशी काम करते हे समजण्यासाठी आधी भारतातल्या मान्सूनचं गणित समजून घेणं गरजेचं आहे. समुद्रात काही ठराविक दिशेने सतत वाहणारे वारे असतात, त्यांना ट्रेड विंड्स म्हणतात. हे वारे दक्षिण अमेरिकेच्या पेरू किनाऱ्यापासून सुरू होऊन हजारो किलोमीटरचं अंतर पार करत हिंद महासागरातून भारताच्या दिशेने वाहत येतात. या प्रवासादरम्यान हे वारे समुद्राच्या वरच्या थरातलं पाणी ढकलत घेऊन येतात. आता समुद्राच्या वरच्या थरातलं पाणी उन्हामुळे तापलेलं असतं, तर खोल गेल्यावर पाणी आपोआप थंड होत जातं. साधारण परिस्थितीत हे वारे तापलेलं पाणी भारताच्या दिशेने ओढून आणतात आणि त्या जागी थंड पाणी अमेरिकेच्या बाजूने सरकतं. या नैसर्गिक प्रक्रियेमुळेच भारतात मान्सून वेळेवर येतो आणि पुरेसा पाऊस पडतो. मात्र काही वर्षी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशानेही जास्त वाढतं आणि तेव्हाच एल निनोची सुरुवात होते. या स्थितीत वाऱ्यांची दिशा आणि ताकद बदलते. भारताकडे येणारं गरम पाणी उलट अमेरिकेच्या दिशेला वाहू लागतं. परिणामी मान्सून उशिरा येतो किंवा कमजोर ठरतो. याचं ठळक उदाहरण म्हणजे 2015-16 सालचा दुष्काळ. त्या काळात पावसाचं प्रमाण जवळपास शून्यावर गेलं होतं. कारण होतं पॅसिफिक महासागराचं तापमान नियमित पातळीपेक्षा 2.5 अंशांनी वाढलेलं. इतक्या तीव्र घटनेला हवामान शास्त्रज्ञांनी सुपर एल निनो असं नाव दिलं. याआधी अशी तीव्र घटना फक्त 1999 सालीच नोंदवली गेली होती. तेव्हाही असाच मोठा दुष्काळ अनुभवायला मिळाला होता. आता काही अभ्यासकांच्या मतानुसार यावर्षी समुद्राचं तापमान 3.5 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जे आधीच्या दोन्ही सुपर एल निनो प्रसंगांपेक्षा म्हणजे 2.5 अंशाने जास्त आहे. याचा अर्थ असा की यावर्षी इतिहासातला सर्वात तीव्र दुष्काळ अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करणं अत्यंत आवश्यक आहे.